दापोलीमध्ये ठाकरे गटाला खिंडार पडलेला आहे। मोठ्या संख्येने नगरसेवकांचा पक्षप्रवेश हा शिवसेनेमध्ये झालेला आहे। मी त्या नगरसेवकांशी बातचीत करतोय। कशा पद्धतीने हा पक्षप्रवेश झालेला आहे तुमचा आणि कशी गट स्थापन करण्यात आला आहे? पक्षप्रवेश कसा झाला आहे आणि गट कसा स्थापन झाला आहे? गट 14 नगरसेवकाचा गट स्थापन झाला आहे आणि शिवसेना धनुष्यबाण या निशाणीवर गट स्थापन झाला आहे आणि आज रामदासभाई कदम आणि आमचे मंत्री साहेब योगेशदादा कदम यांच्या हस्ते पक्षप्रवेश झाला। काय मुद्दे आहेत? विकासाच्या मुद्द्यावरती झाला आहे, काय मागणी होती आणि ती पूर्ण केली जाईल, कसं आश्वासन दिलं गेलं आहे? आश्वासन घेण्याची पण गरज नाही आणि मागण्याची पण गरज नव्हती, कारण ज्या वेगाने आणि ज्या पद्धतीने या तालुक्याचा आणि या मतदारसंघाचा योगेशदादा विकास करत आहेत त्या विकासाला लक्षात ठेवून शहर कुठं कमी पडता कामा नये आणि शहराचा विकास आमच्यामुळे थांबतोय असा कुठं जनतेमध्ये मॅसेज जाता कामा नये या गोष्टीला लक्षात ठेवून आणि शहराचा विकास करून या दापोलीची जनताला एक आकर्षक शहर देण्याचा प्रयत्न आम्ही करण्याचा डोक्यात विचार ठेवून हा निर्णय घेतलेला। आपण पहिल्यांदा सुद्धा शिवसेनेमध्येच होतात, आताही शिवसेनेमध्ये आहे। कशा पद्धतीने वाटचाल राहणार आहे पुढे चालू? कशा पद्धतीने वाटचाल, मी आधी पहिली निवडणूक धनुष्यबाण या चिन्हावर लढलेलो आहे, तेव्हा हा काय पक्ष मला नवीन नाही, तेव्हा वाटचाल कशी राहणार आहे मला माहिती आहे। या पक्षात अनेक वर्ष मी काम केलेलं आहे, त्याच्यानंतरचे 2 इलेक्शन मी घड्याळ या चिन्हावर लढलेलो आहे, पण परत आता मला असं वाटतं की मी स्वतःच्या घरी परत आलो आहे आणि पुढची वाटचाल अगदीच सोपी, सरळ आणि साहजिकपणे होऊन जाईल। ठाकरे गटातले आता खिंडार पडलेला आहे, तुम्ही इकडे सगळे आलेला आहात, विकासाची रूपरेषा कशी असणार आहे, काय प्लॅनिंग केला इकडे येताना तुम्ही? पहिल्यांदा मी इथे सांगू इच्छिते की आम्ही अपक्ष म्हणून माननीय नामदार योगेशदादा कदम यांच्या मार्फत इथे निवडून आलो। आम्ही 2 अपक्ष उमेदवार होतो आणि या 3 वर्षामध्ये एकूण 5 वर्षाच्या कारकिर्दीतले 3 वर्ष आमची गेलेली आहेत, तर त्याच्यामध्ये माननीय आमदार योगेशदादा कदम आणि रामदासबाई कदम यांच्यामार्फत आमच्या वॉर्डमध्ये व्यवस्थित निधी आला आहे, पण शहराचा विकास करण्यासाठी आता जी आमच्याकडे टीम सगळी आलेली आहे त्यामुळे आमच्यामध्ये एक नवं चैतन्य निर्माण झालं आहे आणि शहराचा पाण्याचा प्रश्न असेल, सुशोभीकरण असेल, याच्याकडे आम्ही जास्तीत जास्त लक्ष देऊ। नक्कीच। आपण पक्षप्रवेश केला आहे, काय भावना आहे? प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छिते की आम्ही अपक्ष होतो, योगेशदादांतर्फे आम्ही अपक्ष चिन्हावरती निवडणूक लढवली होती। आता पक्षप्रवेश केला आहे, शिवसेनेमध्ये आला आहे, काय आश्वासन दिली, काय टार्गेट आहेत, कशी कामं पूर्ण करायची आहेत? टार्गेट असं काही नाही आहे, मेन जनतेचा विकास हेच उद्दिष्ट आम्ही समोर ठेवून आम्ही पक्षप्रवेश केलेला आहे। कोणती कामं आता प्रलंबित आहेत जी आता योगेश कदमांच्या संपर्कात आल्यानंतर पक्षप्रवेश केल्यानंतर ती मार्गी लावणार आहेत? कशा स्वरूपाची आश्वासनं दिली गेलीत? कामं कोणकोणती बाकी आहेत? नळ पाणी योजना आहे, परत गटार, रस्ते, ही जी काही कामं म्हणजे एकतर योगेशदादांनी कोणतीही कामं बाकी ठेवलेली नाही आहेत, तरीही त्यातून नळ पाणी योजना आहे, रस्ते, गटार वगैरे आहेत, ती आम्ही पूर्ण करू। विकासाच्या मुद्द्यावरती या ठिकाणी पक्षप्रवेश नगरसेवकांनी केला आहे। जर्नलिस्ट समित गजनेसह कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, दापोली, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।